मुंबईच्या आझाद मैदानावर बौद्ध महासभा आणि इतर आंबेडकरी संघटनांनी आंदोलन केलेलं आहे। बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेले आहे। रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालेलं आहे। दरम्यान या वेळेस आनंदराज आंबेडकरांशी बातचीत केलेली आहे। आमच्या प्रतिनिधीने पाहूया। आनंदराज आंबेडकर यांच्याकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। साहेब, आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय नेमका विषय आहे? काय हा मोर्चा जे बुद्धगयामध्ये महाबोधी बुद्ध विहार आहे, जे सम्राट अशोकाने त्या 2500 वर्षापूर्वी निर्माण केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आहे, ते बुद्ध विहार हे मनुवाद्यांच्या ताब्यात आहे आणि ते हिंदू म्हणजे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे। आमचं म्हणणं आहे की ते बौद्धांचं महाबोधी बुद्ध विहार ते बौद्धांना मिळालं पाहिजे आणि तो BTMC ऍक्ट 1949 आहे, जो ऍक्ट खऱ्या अर्थानं रद्द झाला पाहिजे, कारण बाबासाहेबांची संविधान 26 जानेवारी 1950 लागू झालं। त्यानंतर खऱ्या अर्थानं असा कुठचाही ऍक्ट म्हणजे ब्रिटिशांचे सर्व ऍक्ट रद्द झाले, परंतु हा जबरदस्ती ठेवला, तो ऍक्ट रद्द करा आणि ते महाबोधी बुद्ध विहाराची व्यवस्थापन बौद्धांना द्या, अशी आमची मागणी आहे। बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावं अशी मागणी घेऊन पुन्हा एकदा हा आक्रमक मोर्चा या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन रोहित सोबत, मुंबई।